नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश, स्पेशल पार्टनर अल्पनलिमिटेड जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण खारघरमध्ये आलेले आहोत. शांतिकुंज सोसायटीत जाणार आहोत आणि तिथे जाऊन प्रगती दिनेश जाधव या वहिनींना आज आपण बोलतं करणार आहोत. काय म्हणतायत, त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय. सगळं कुटुंब वाट बघतंय आणि आपण बघितलं प्रत्येक घरात गेल्यानंतर कधी हसू कधी आसू, म्हणजे हसणंही आहे, पटकन येणारे डोळ्यातले अश्रूही आहेत आणि त्याचबरोबर सगळ्या कुटुंबाचं त्या माऊलीला आधार देणं आहे. त्या माऊलीचं त्या कुटुंबाच्या प्रती असलेलं प्रेम व्यक्त होणं आहे. हे सगळंच अनुभवत हा प्रवास सुरू आहे. चला जाऊन भेटूया जाधव कुटुंबाला. घ्या उखाणा. मंगळसूत्रातील 2 वाट्या, सासर माहेराची खून, दिनेश रावांचे नाव घेते जाधवांची सून. अरे वा, नमस्कार. धन्यवाद. द्या ओळख करून हां, सांगा. हे माझे मिस्टर, नमस्कार. हे सासू सासरे, नमस्कार. माझे आई वडील, नमस्कार. हा माझा दीर, नमस्कार. ही माझी मुलगी, बर. हे दीराचे मित्र, हो, हो. ती माझी आजी, नमस्कार. त्या 2 माझ्या बहिणी नमस्कार. आणि पचदे सोसायटी मधले सगळे काकी, हो 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 हो. आणि ह्या बॅक साईडला माझ्या फ्रेंड्स सोसायटी नमस्कार, मधले, नमस्कार. आणि ह्या बाजूवाल्या काकी. हो का. हो. नमस्कार. आणि इथे आहेत त्यापेक्षा जास्त वरती आहेत सगळ्या. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा तुमची. माझी समता विद्या मंदिर असल्फा. असल्फा. हो. आणि तुमची शाळा. माझी विकास हायस्कूल कन्नमोरनगर विक्रोळीला. कंदमोर नगर. हां. मग राहायला कुठे होते. मी होतो घाटकोपरला कुठे. बेस्टी क्वार्टर्समध्ये. पप्पा बेस्टीमध्येच होते ड्रायव्हर. तुमचं कॉलेज कुठलं. माझं कॉलेज होतं संदेश कॉलेज विक्रोळीला. अच्छा. आणि तुमचं बगरगा जेबी नगर. नोकरीला कुठे लागलात. पहिली नोकरी. पहिली नोकरी मरोळमध्येच. आणि तुमची. माझी मरोळमध्येच पहिली नोकरी. कुठे होता नोकरीला तुम्ही. मी सिनियर तिला. तुम्ही सिनियर. हा. मग ह्यांची नंतर भरती झाली का. नंतर भरती झाली. हा. नंतर भरती झाली. आठवतोय तो दिवस. हो, अगदी मला आठवतो. कुठला दिवस म्हणजे मला तो प्रसंग आठवते की आमच्या इथे अकाउंटंटसाठी वॅकन्सी होती आणि दुपारची वेळ होती आणि इंटरव्ह्यूसाठी ही आलेली. बस एक पिवळ्या टाईपचा तिने एक हे घातलेला ड्रेस होता तिचा एक, आणि ती अशी बसलेली तिथे. मग आमचे जे बॉस होते रेणू मॅडम, त्यांनी तिचा इंटरव्ह्यू घेतलेला. मग नंतर नोकरी मिळाली तुम्हाला. हो. काय हो. हो, मिळाली. का म्हणजे मॅडमनी बहुतेक सिलेक्ट केलं असणार त्यांना. मग नंतर तुम्ही जॉईन केलं तिकडे. हो. आणि मग सुरुवात झाली कामाला. हो, ना. कामाला. काय झालं मग नंतर. असं काही झालं नाही, नॉर्मल चाललेलं होतं. म्हणजे हे सर माझे, मी त्यांची मॅडम. हे सर तुम्ही त्यांची मॅडम. हा, म्हणजे हे कधी मला नावाने हाक नाही मारायचे, नेहमीच मॅडम. ह्यांचा स्वभाव अजूनपर्यंत असाच आहे की असं द्यायचं, म्हणजे असं चारात लांब. तुम्हाला ठेवतात. आधी ठेवायची. कोणाच्या मनात आला आधी हा विषय. आता तो भाग कसा झाला माहिती आहे का, आम्ही आता एकाच ऑफिसमध्ये असल्यामुळे ना ते कधी जाणवलं नाही. हा. ते काय झालं, मला वाटतं ती सुट्टीला गेलेली काहीतरी आठवड्याभराची. कुठे. गावाला कोकणात मालवणला तिच्या गावी गावी गेली. गेला होता. हा. मग आणि एक सुट्टी होती आठवड्याभराची. ठीक आहे, आता बोललो आठवडा झाला अजून आली नाही. हो, तुमचं कामात लक्ष नाही. हो ना. मग मी फोन केला तिकडे की काय झालं अजून नाही आले वगैरे. कोणाला. हिला. हा. माझ्याकडे नंबर, एकतर तिचा फोन नव्हता लागत. हा. मग ती रेंज यायची, मग मी संध्याकाळी किंवा असं टाइम करून फोन केला. मग ते बोले नाही, मला अजून वेळ लागेल हे बोले. मग तसं ते काय चालत येत होता का. नाही, आम्ही गेलो होतो असंच सुट्टीसाठी. आजीने थांबून घेतलं, बोलली खूप वर्षानंतर आलाय तर थांबा करून. बरोबर आहे. आणि हे नुसतं की कधी येत आहे काम रखडलंय. त्याच्या त्यांचा फोन यायचा सारखा. आणि त्यावेळेस एक मजेदार किस्सा सुद्धा आहे. जर सांगा ना. नाही सांगतोच, कारण हा नाही, तुझा असा मंच आज होऊनच भेटणार, जाऊ आज दे. होऊनच जाऊ. कदाचित आज यांना माझं नवीन रूप पण दिसेल. तर त्यावेळी ते माझ्या मोबाईलवरती ना माहिती नाही फोन येतात की ही रिंगटोन सेट करा. 1 दाबलं की ही रिंगटोन, 2 दाबलं की ती रिंगटोन.
तर त्या टायमाला अनफॉर्च्युनेटली की फॉर्च्युनेटली म्हणा मला ती एक रिंगटोन आली की क्या करते ते साजना यू तुम मुझसे दूर रह के कर, आणि मी ती सिलेक्ट करून ठेवून दिली ती. हां. मग जेव्हा जेव्हा ती मला फोन करायची तर तेव्हा बहुतेक तिला ते ऐकायला जात असेल घर. ऐकायला यायचं काय 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 ऐकायला यायचं तुम्हाला? ते त्यांनी सॉन्ग लावलं होतं, कुठलं 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 ते सांगा ना. ते क्या करते ते गाणं साजना. म्हणून दाखवा हो. हा, दोघे मिळून 1 2 3 4. क्या करते ते साजना यू दूर दूर रह के, तन्हाई में कभी अकेले चुप चुप रोया करते थे. कोण कोण नाही नाही, पण मग त्याच्यानंतर तुम्ही आला गावावरून. मग आल्यानंतर प्रपोज कधी केलं? प्रपोजसाठी पण ना मला वाटतंय बराच काळ गेला मध्ये, म्हणजे आमची ओळख पण तुम्हाला अंदाज आलेला यांच्या मनात काहीतरी? नाही, असा कधी अंदाज नाही आला होता, पण ऑलवेज ते सगळ्यांची केअरिंग असतात, हे आहे त्यांचं. हो, म्हणजे सगळ्यांची एकदम केअर करणार वगैरे, सगळ्यांची विचारपूस वगैरे नेहमी त्याचा करायचे. स्वभाव. हो. मग बऱ्याच जणी होत्या का ऑफिसमध्ये? नाही, एकटीच मी अकाउंटंट होती, बाकी सगळीच मुलंच होती स्टाफमध्ये. अच्छा अच्छा हां. अच्छा. पुढे काय झालं की एक सर्टन 6 महिन्याचा पिरियड गेला असेल, आणि मला अजून ती गोष्ट आठवते की ती पौर्णिमा होती. अरे वा. हा, आणि आमच्या घाटकोपरला मी जिथे राहत होतो तिथे एक ज्योतिबा भक्त आहेत, त्यांच्या घरी आम्ही माझा प्रत्येक पौर्णिमेला उपवास असायचा आणि उपवास सोडण्यासाठी आम्ही तिथे जायचो. तर त्या दिवशी काहीतरी 10:30-11 वाजलेले, तर हिचा रात्री फोन आला मला. पौर्णिमेला? हा, पौर्णिमेलाच रात्री येतात, कारण तिला माहित होतं की मी तिकडे आहे. म्हणजे तुम्ही काय पौर्णिमेला फोन करायचे? नाही, माहिती तर सर्टन टायमाला हे बाहेर असतात बरोबर, करून. तेव्हा हा. मग तर पौर्णिमेला फोन तिकडे. केला त्यांनी रात्री. माझं जेवण वगैरे झालेलं, मी खूप वेळ म्हणजे आम्ही बोलत होतो फोनवरती, आणि मी बाईकवरती बसलेलो आणि ते मला चेंबूरला सोडायला जात होते, कारण मला खारघरला यायचं होतं. तर फोनवर बोलता बोलता मला हळूच ती आय लव्ह यू अशी बोलली कोण? ही. हा, काय आणि हो? नंतर पुढे तर अजून मजा आहे. नंतर मी फोन ठेवून दिला आणि बोललो ज्योतिबा पावला घर. तर ते जे पुढे आप्पा होते ना, ते बोलले अरे काय रे झालं. मी म्हटलं काय नाही, तुम्ही कंटिन्यू करा. मग तेव्हा ते कदाचित जर ही बोलली नसती ना, तर मी तिला आजच्या क्षणापर्यंत ही काय बोललो नसतो. आजपर्यंत बोलले नसते. हा, कारण माझा स्वभावच म्हणा किंवा मनातल्या भीती म्हणा मनात किंवा ठेवायचा आहे. मनातल्या मनातच राहिलं असतं ते. अरे अरे अरे, बरं झालं तुम्ही बोलला. पण मग घरी कसं कळलं हे सगळं? घरी कसं कळलं? तुझं तू सांग, मी माझं सांगतो. असं ठरलं? हां, पण कसं माहितीये, मी येणार नाही तुझ्या घरी. म्हणजे माझ्या वडिलांना वगैरे एवढे घाबरायचे की मी नेहमी सांगायची या ना पप्पा तुम्ही आधी बघतायत. बाबांची भीती निर्माण केली असेल की जवळजवळ आले की बाबा म्हणजे लगेच ओरडतील किंवा असं? नाही, असं काही नाही. आमचं ठरलेलं की तुझी रणभूमी तू लढवायची, माझी रणभूमी मी असं काही लढवणार. ठरलं नव्हतं, फक्त त्यांनी सांगितलं होतं की बाबा तू सांग कोण तुझ्या घरी, मी माझ्या घरी आता सांगतो. एकदा हिने मला फोन केला, बोलले माझं बोलणं झालं आणि वडील खूप भडकले, तू घरी येशील का? आता मी मनातल्या मनात काय म्हटलं की ज्वालामुखी असंच फुटलंय, उडी मारून त्याच्यात काय अर्थ आहे. म्हणून म्हटलं तू थोडा वेळ थांब, वेळ जाऊन दे, नंतर मी नंतर येतो. मी येतो. कारण ते वातावरणच तसं होतं गरम ना घरी. असेल. तुमच्या घरी काही टेन्शन नाही झालं? माझ्या घरी तसं टेन्शन काय नाही, कारण मी घरचा मोठाच होतो. मला स्थळं येत होती, पण म्हटलं की काय असतं, स्थळं दाखवायला एकदा सुरुवात झाली की मग पुन्हा त्यांना नाही म्हणणं, उगीच ते नाव खराब होतं. म्हणून मी माझे वडील आहेत त्यांना मी साईटला घेतलं, त्यांना सांगितलं की दादा असं असं आहे. मी त्यांना दादा म्हणतो की असं असं आहे कर. मग त्यांनी म्हणजे त्यांची स्ट्रॅटेजिक लढाई तिकडून चालू झालेली घरच्यांची, की त्यांचा पहिला प्रश्न आला की लाईक मुलगी कुठली आहे करून. मग कोकणस्थ आहे. मग कोकणस्थ आहे तर मग तिचं आपल्याकडे जमेल का? हो बरोबर. हां, मग ते तिथून त्यांचं चालू झालं. सगळ्या हां. बदलतात. पण आता कसं मग फायनली लग्न झालं तेव्हा सगळे होते का पळून मिळून गेले? नाही नाही, कारण आम्ही एक ठरवलेलं आई-वडिलांनीच करून दिलं की व्यवस्थित. जर करायचं तर आई वडिलांना विचारून. लग्न मग दोघांची संमतीने? हो हो, 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 अगदी. दोन्ही घराच्या संमतीने सगळं व्यवस्थित झालं. आता कसं वाटतंय? आता कसं म्हणजे एकदम मस्त वाटतं. हं? किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष झाली. 4 वर्ष. आणि आता तुम्हाला एक चॅलेंज आहे, आव्हान आहे. घरामध्ये ना काही चिठ्ठ्या लपवल्या, एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला आम्ही लपवून ठेवलेली चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची आहे 1 मिनिटामध्ये. आणि त्यासाठी हे पहिलं वाक्य काय आहे बघूया. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. वेळ सुरू झाली. पंधरा सेकंद झाली. खायला रुचकर ज्वारीची भाकरी. लवकर सांगा.
30 सेकंद झाली. वाफेची शिटी. वाफेची शिटी. कुकर 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 10 9 8 7 6 मसाले 5 4 मसाले मसाले 3 2. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. दुसरा क्ल्यू मिळाला म्हणून चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे. तुम्ही कोण यांच्या? मी तिची बहीण. कसं वाटतंय तुम्हाला आज? खूप छान वाटतंय. कशी आहे तुमची ताई? थोडीशी रागेष्ट आहे, सेन्सिटिव्ह आहे खूप, बर. पण तेवढीच गोड पण आहे. खूप जबाबदारी स्वतःहून घेते, स्वतःवर घेते आणि कोणाला रागवत नाही. राग आला तरी पण सांभाळून स्वतःच घेते. इकडे या राहायला, मग कळेल त्या. पाटील या वडिलांकडे. सून माझी छान आहे, मग तिचा स्वभाव पण आहे, पण थोडी आळशी आहे. सकाळची उठत नाही लवकर. हो. हां, आणि झटकन राग येतो ते. पटकन राग. हां, राग येतो बस. आणि राग आला की मुलीला मार. हो. अरे अरे. काय हो, नातीवर राग काढता म्हणून आजोबांना राग येतो ना. नाही तर बाकी सगळे छान बाकी सगळे. छान छान. अजून कोण? हा. वडील माझे. अरे वा वा. बाबा हो. बोला. बाकी स्वभाव वगैरे सगळं चांगला आहे, व्यवस्थित आहे. दोन्ही जोडी छान आहे, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. खुश आहात आणि ना? हो, खुश आहो मी. जावई जावई फार चांगले आहेत, व्यवस्थित आहेत, मन मिळावं आहे, त्याच्यामुळे प्रश्न नाही. अजून कोण बोलणार आहे? सासूबाई सून एकदम चांगले आहे माझी. एकदम हा, चांगली आहे. एकदम चांगले. सगळ्याशी मिळून मिसळून वागते. वागते. हा. सासऱ्यांचे सगळे मुद्दे खोडून काढलेले आहेत. बोला. मी प्रगतीची आई. हा. चांगली आहे, व्यवस्थित आहे. बरं, त्या नातीला मारतात ते काय खरंय का? हो, तिला पटकन राग येतो. हो, लहानपणापासून. लहानपणापासून आहे, पण ती जरा म्हणजे राग काढते. बरं, अजून कोण बोलणार आहे? द्या. वहिनी खूप चांगल्या आहेत. फक्त माझा जो प्रॉब्लेम आहे तो माझ्या भावाबद्दल, की वहिनींना वेळ खूप कमी देतो तो. जॉब हे असल्यामुळे बट कधी असं नाही जात ते कुठे फिरायला, एवढे जास्त जात नाही. काय बघा, तर मग एक तो म्हणून घेऊन काय नाही जात. छान भावना व्यक्त केली आहे. हा, ते बाकीच्यांची काळजी घेणं कमी करा जरा. बरं, मला तुम्हाला विचारायचं, इतकं सगळं बोलले, कसं वाटतंय आता? खूप मस्त वाटतंय. काय सांगाल या कुटुंबाबद्दल? कुटुंब सगळे चांगले आहेत. आई चांगले आहेत, दादा पण चांगले आहेत. माझा स्वभाव आहे जरा की रागेट आहे मी, बस. तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम कोणाचं आहे या घरात? आय थिंक तिराचं असेल. अरे, मिस्टरांच्या डोळ्यात पाणी आलंय हो. आता ना एक गाणं सुरू होईल. गाणं सुरू झाल्यानंतर ती एक उशी आहे, ती एक एक पुढे पुढे पास होईल. आणि गाणं जेव्हा थांबेल तेव्हा ज्यांच्याकडे उशी त्यांना शिक्षा देऊया आपण. आणि त्यांनी शिक्षा पूर्ण केली तर तुम्हाला बक्षीस मिळणार. हा, बघूया काय होणार या खेळात. गाणं. चढवा तुझो बापूस लय खविसाय गो, येता जाता तुझ्या मागे तुझी आई साय गो, माका मातुर इतुर भितुर कुणी वाली नाय गो, नाय गो, नाय गो, नाय गो, एक पोरगी. 30 सेकंदामध्ये लसूण सोलायची. थांबा इथं. हो, थांबा. म्हणजे अशा उठल्या की ठेचून पण देते बघा. लसूण 5 सोलायच्या 30 सेकंदामध्ये. हा, तुमची वेळ सुरू होते आता. दहा 9 8 7 6 5 4 3 2. वेळ संपली. याच्यासाठी घरी काम करायचं, कळलं ना? गाणं. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती. मामी मामी मामी. मामी. मामी का? एखादं गाणं गायचंय तुम्हाला. तुमची वेळ सुरू होते आता. हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट,
सांगो चढवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट हिरव्या 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 रंगाची झाडी घने दाट सांगो चढवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट हिरव्या हिरव्या बस जोरदार गायला. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून ही भेटवस्तू. म्युझिक. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, वन्नामध्ये भरली होती, तिचे गोरे गोरे गाल. नाही मागे. कागदी कपमध्ये रंगीत चेंडू गोळा करायचे आहेत, त्या पट्टीवर ठेवायचा आणि मग कॅरम खेळलात कधी तसा मारायचा आणि तो जाऊन या ग्लासमध्ये गोळा व्हायला पाहिजे. 10 मध्ये 5. ओके. 1. हळू 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 हळू. 2. 3. 4. 5. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्ते. बरं, ही कशी आहेत मंडळी सगळी? सगळ्या काकी चांगल्या आहेत आजूबाजूला. हो, खरंच चांगल्या आहेत, केअरिंग आहेत आणि खूप मदत करतात. एवढे आरोप केलेत तुमच्यावर. कालपासून त्यांना फोन केला होता या म्हणून. कोणाकोणाला केला होता फोन? मी खरं म्हणजे काल ऑफिसमध्ये होते दिवसभर. जे केलं ते मिस्टरांनी केलं, मी काही सगळ्यांना केलं नाही. कळवलं? हो आज हो, shooting आहे सगळं म्हणून. सगळं. व्हेरी गुड. बघूया काय आरोप केलेत तुमच्यावर. कोणाचंच ऐकत नाही तुम्ही. तुम्हाला पाहिजे तेच करता. मान्य आहे? हो, मान्य. खूप हट्टी स्वभाव आहे. हो, नक्की. आलेला पाहुणा परत येऊ नये म्हणून जेवण खारट करता. असं काही नाही. असं काही नाही. म्हणजे ऐन वेळेला जेवणाच्या वेळेवर येणार नाही ना तो बिचारा आपला चहाच्याच वेळेवर येईल पुढच्या नाही, वेळेला. मी असं कधीच नाही कोणाला. उलट मला वाटतं की यावे कोण पाहुणे जेवायला. मोबाईलचा वापर खूप करता. नाही, एवढं नाही, नॉर्मलच. मोबाईलचा नॉर्मलच असतो आपण, कारण घरी आल्यानंतर काम वगैरे असतं ना थोडंफार. खूप स्पष्ट बोलतात, त्यामुळे समोरच्याचं मन दुखावतं. हां, मला सवय आहे. काय चांगली सवय आहे हो. जेवण खारट सगळ्यांनी लिहिलंय. आता कोण कोणाचे आय थिंक घरामधलेच असतील. मग काय बाहेरची का हॉटेल आहे तुमचं? स्वयंपाक करायचा आळस आहे तुम्हाला? हो, मला खरंच कंटाळा येतो. पण कसं म्हणजे फटाफट झालेलं बरं वाटतं. एकदा मोकळं व्हायचं कामावर. काय वाटतं या आरोपांबद्दल? खरेही असतील असं मी नाही मान्य खरेही करत की असतील नाही. म्हणजे काय गोष्ट आहे ती? आरोप मान्य आहेत ना? हा, काही काही मान्य आहे, सगळेच नाही मान्य. बघा, पटकन बोलता, हा, पटकन. आपलं तेच खरं करता, समोरच्याचं म्हणजे जेव्हा बोलता तेव्हा समोरच्याचं मन दुखावतं, जेवण खारट करता. हे जरा हे वाटतंय. तुमचं काय कधी कधी होतं. नाही, जेवण कधी कधी खारट असतं आणि त्यावेळी मी सांगतो पण त्यांना. एक बदल करायचा असेल स्वभावात तर आजपासून कुठला करा? जरा विचार करण्यासारखी आहे, कारण राग माझा मी कंट्रोल खूप करायचा प्रयत्न करते. आपलं तेच खरं करू नका हो आता तरी. आपले तेच, पण मी कुठल्या माणसांबरोबर करते जी माझी माणसं, जे मला माहिती की मी हक्काने सांगितलं ऐकणार नाही, त्यांच्यावरतीच मी करते. आज क्षमा मागायची असेल तर कुणाची मागा? आईंची आणि माझ्या वडिलांची, कारण त्यांना मी नकळत हट केलंय खूप. त्याचा खूप विश्वास होता माझ्यावरती. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? अर्थात आई वडिलांची मागेन आणि माझे मामा आणि दाजी आहेत त्यांची मागेन. कारण रिझन कसं होतं की मी असं करेल हे कोणाला वाटलंच नव्हतं मुळात. मग त्यांनी त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न केले येणं, मला समजवणं. आणि त्या जी प्रोसेस होती ना, त्यामध्ये कधी माझा चढता आवाज जर त्यांना गेला असेल, ते माझे मामा असो किंवा दाजी असो, तर मला आत्तापर्यंत कधी असं स्ट्रेट बोलता नव्हतं आलं. पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी त्यांना हात जोडून माफी मागेन. बरं, मला तुम्हाला विचारायचं, माहेरची तुमच्या म्हणजे घरचे तुमची जास्त बाजू घेतील की त्यांची घेतील आता? आय थिंक ह्यांचीच घेते. पश्चिम महाराष्ट्राचा घाट कोकणाच्या घाटात कधी गेला कळलं नाही. चला, आनंदात आहात, आनंदात राहा, असंच एकमेकांवर प्रेम करत राहा. आता सन्मानाचा क्षण. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे
पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.